श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा फार विशेष आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासात विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची ही प्रभावी सेवा म्हणजेच अष्टलक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपण चातुर्मासात कोणती सेवा करणार आहोत त्याबाबतचा हा व्हिडिओ। विष्णूचा अंश हा जागृत झालेला असतो, तो कशा प्रकारे, तर चातुर्मासामध्ये चातुर्मास म्हणजे काय, तर चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू होतो आता कार्तिकी शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास हा असतो। यामध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन हे 4 महिने येतात। चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात या काळात ते क्षीरसागर शेष नागावर झोपलेले असतात, अशी पुरातन कथा आहे। या काळात संपूर्ण ब्रह्मांडाच्या संरक्षणाची जबाबदारी भगवान शिव आणि इतर देवांवर येते। तर त्याचप्रमाणे आपण या कालावधीमध्ये चातुर्मासामध्ये पाहिजे तेवढी आपण जेवढे धार्मिक कार्य असतील तेवढे आपण करायचे आहेत। या काळामध्ये शुभ कार्य टाळायचे आहेत। तर या काळामध्ये आपल्याला सर्वप्रथम दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता। पण बघा, माता लक्ष्मीची ही संकल्पित सेवा आपण करत असताना ही 21 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे। पण ज्या ठिकाणी प्रिय भगवान श्री विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी न बोलवता त्यांचं आगमन होत असतं। तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं असलेलं आसन म्हणजे श्रीयंत्रावर तुम्हाला करायची आहे काही सेवा। त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मी स्वरूप मूर्ती असेल किंवा फोटो असेल, कुलदेवीचा टाक असेल, सुपारी असेल, यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि त्याचबरोबर जर याही गोष्टी नसतील तर अन्नपूर्णा प्रत्येकाच्या घरात आहे, ती लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे। त्या सर्वप्रथम कुंकुमार्चन म्हणजे काय, तर याबाबत बोलूया की कुंकुमार्चन म्हणजे ज्यामध्ये देवीच्या पायावर, मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकवाने अर्पण केलेलं कुंकू किंवा अर्चन म्हणजे पूजन किंवा नामस्मरण करत केलेली अर्चना। आणि कुंकू होय मंगलतेचे व सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने केलेली पूजा अर्चना होय। तर विवाहित स्त्रियांकरता कुंकवाचा उपयोग सौभाग्याचं प्रतीक म्हणून केला जातो। कुंकुमार्चन केल्याने पतीचे दीर्घायुष्य व घरात सुख शांती नांदते अशी श्रद्धा आहे। कुंकवामध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून मंगल ऊर्जा असते। ही ऊर्जा पूजेच्या वेळी अर्पण केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं। देवीच्या उपासनेत जसं नवरात्र आहे, पौर्णिमा आहे, शुक्रवार किंवा मंगळवार, त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी असेल त्यावेळेला आपण कुंकुमार्चन करून देवीला प्रसन्न करतो। नामस्मरण करत अर्चन केल्याने मानसिक एकाग्रता वाढते आणि आध्यात्मिक पुण्य लाभत असते। या दरम्यान आपण देवीचे 108 किंवा 1000 नाम घेत प्रत्येक नावाबरोबर थोडं कुंकू अर्पण करू शकतो। काही जण विशिष्ट संकल्प घेऊन कुंकुमार्चन करतात। उदाहरणार्थ एखादी मनोकामना, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण कुंकुमार्चन करतो। तर आपल्याला ही सेवा श्रीयंत्रावर, लक्ष्मी स्वरूप मूर्तीवर, फोटोवर, कुलदेवीच्या टाकावर, अन्नपूर्णेवर किंवा सुपारीवर आपण कुंकुमार्चन करायचं आहे। ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे। असं म्हणतात की लक्ष्मी ही 7 वेळा आपल्या घरात येत असते। घरात आल्यानंतर तिला त्या वातावरणात आल्यानंतर जर तिला वाटलं की या घरात आपल्याला कायमस्वरूपी राहायचं आहे, पण असं होत नाही, लक्ष्मी ही खूप चंचल आहे, तिला जर आपल्या घरात आपल्याला कायमस्वरूपी स्थिर ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या विशेष सेवा कराव्या लागतात। आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवावं लागतं। त्याचबरोबर आपल्या घरात असलेल्या स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे आणि आपल्या घरातील स्वच्छतेबरोबरच आपल्या घरात असलेलं मंगलमय असं वातावरण हे खूप महत्त्वाचं आहे। हे केव्हा होतं, जेव्हा आपण कुठली सेवा करतो त्यावेळेला या गोष्टी होत असतात। आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की माता लक्ष्मीनं आपल्या घरी यावं त्यावेळेला आपल्याला खरंच आपलं घरातील वातावरण हे अतिशय प्रसन्न किंवा जे म्हणतो ना भक्तिमय असं करायचं आहे। तर कुंकुमार्चन करत असताना आपल्याला अष्टलक्ष्मींची सेवा ही श्रीयंत्रावर आपल्याकडून होणार आहे। 16 वेळेस आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्रावर श्रीसूक्तचं पठण हे 16 वेळेस करायचं आहे। 16 वेळेस करत असताना तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा 108 वेळेस महालक्ष्मीचा मंत्र आहे, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, हा मंत्र जर तुम्ही उच्चारून कुंकुमार्चन केलं तर
तरीही चालेल. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ आपण ज्या वेळेला कुंकुमार्चन होणार आहे त्याच्यानंतर आपण कमळगट्ट्याची माळ ही त्यावर ठेवायची आहे. आधी सर्वप्रथम शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि तिळाच्या तेलाचाही दिवा आपल्याला लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावत असताना आपल्याला त्यावर धूप दीप म्हणजेच आपल्याला धूप ओवाळायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्याच्या साक्षीने आपल्याला ही संकल्पयुक्त 21 दिवसाची सेवा, ही कुंकुमार्चनची सेवा तुम्ही करू शकता किंवा 4ही महिने तुम्ही कुंकुमार्चनाची सेवा करू शकता. त्याचबरोबर दररोज सायंकाळी आपल्याला तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि आपल्याला कुंकुमार्चन कुठल्या प्रकारे करायचं, कोणकोणते मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला आता सांगते. श्रीयंत्रावर श्रीसूक्ताचं 16 वेळेस पठण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचप्रमाणे महालक्ष्मीचा जो मंत्र आहे, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, हा मंत्र म्हणून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर श्रीसूक्तमचं पठण करताना दिवा नक्की लावायचा आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र देखील आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. आणि 99 मंत्र, स्वामी समर्थांचा मंत्र आणि कुबेर मंत्र ही सेवा आपल्याला करायची आहे. कुंकुमार्चन हे तुम्ही अष्टनामावली म्हणून करू शकता किंवा श्रीसूक्तमचं पठण म्हणून करू शकता. विष्णू गायत्री मंत्र असेल, लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, हे देखील तुम्हाला पठण करायचे आहे. या काळात आपल्याला सायंकाळच्या वेळेला देखील या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. जर तुम्ही या सेवा जर केल्या तर नक्की भगवान विष्णूंचं आपल्या आणि माता लक्ष्मीची झालेली सेवा ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे आपल्याला घरात अष्टलक्ष्मींचं आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही सेवा नक्की करायची आहे. चातुर्मासात विष्णूसोबत माता लक्ष्मीची ही प्रभावी सेवा जर तुम्ही केली तर तुमची आर्थिक अडचण जाऊन लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती होणार आहे म्हणजे सुख, समाधान, शांती आणि समृद्धी याचं प्रतीक तुमच्या घरात तुम्हाला दिसायला लागणार आहे. तर झालेली सेवा ही महाराजांसाठी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.